ही कहाणी केवळ एका खेळाची नाही, तर त्या काळाची आहे, जेव्हा महिलांना, विशेषतः विधवांना, मोकळेपणाने जगण्याचीही मुभा नव्हती. 1862 मध्ये सांगली येथे जन्मलेल्या रमाबाईंचं लग्न अवघ्या 11व्या वर्षी झालं. त्यांचं आयुष्यही त्या काळातील इतर महिलांसारखंच मर्यादित राहिलं असतं. पण पती महादेव गोविंद रानडे यांच्या पाठिंब्याने त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुढे इतर महिलांसाठी उभं राहण्याचा मार्ग निवडला. 1900च्या सुरुवातीला भारतात बहुतांश महिलांना शिक्षणाची संधी नव्हती. खेळणे तर दूर राहिले. अशावेळी रमाबाई रानडे यांनी बदलाची ठिणगी पेटवली आणि टेबल टेनिस हा खेळ महिलांसाठी स्वातंत्र्याचं प्रतीक बनू लागला. रमाबाईंना ठाऊक होतं, बदल केवळ विचारांनी होत नाही, तर कृतीतून घडतो. म्हणूनच 1909 मध्ये पुण्यात त्यांनी सेवा सदनची स्थापना केली, जिथे विधवा महिलांना सन्मानाने नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी मिळाली. इथे महिला नवे कौशल्य शिकत असतानाच साडी नेसून टेबल टेनिस खेळू लागल्या. हा खेळ त्यांच्या आनंदाचा मार्ग ठरला, भीतीवर मात करण्याचं साधन बनला आणि स्वातंत्र्य व्यक्त करण्याची एक नवी भाषा बनली. रमाबाईंचं स्वप्न स्पष्ट होतं, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, स्वतःच्या पायावर उभा राहाव्यात. सेवा सदन हे केवळ आश्रयस्थान नव्हतं, तर महिलांसाठी नव्या ओळखीची सुरुवात होतं. आज जो खेळ सामान्य वाटतो, तो त्या काळात एक मोठा बदल होता, कारण त्या छोट्याशा पावलातही एक शांत सामाजिक विद्रोह दडलेला होता, जो पुढे महिलांसाठी मोठी क्रांती ठरला. एका छोट्याशा चेंडू आणि रॅकेटपासून सुरू झालेला हा प्रवास खरं तर समाज बदलण्याच्या एका शांत क्रांतीची सुरुवात होती.